ह्या जगामध्ये सर्व धर्म आहेत, पण सर्वात मोठा धर्म आहे तो म्हणजे माणुसकीचा. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे हे आतापर्यंत आपण ग्रंथात पुराणामध्ये ह्या संपूर्ण गोष्टी आपण ऐकल्या असतील, परंतु ह्या गोष्टीचा विसर मीरा भाईंदर शहरातील पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासनाला पडलेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राचं भवितव्य ज्यांच्या खांद्यावरती असे म्हणजे पोलीस भरतीसाठी येणाऱ्या ह्या तरुण मंडळींना आपली अक्षरशः रात्र ही बाहेर रस्त्यावरती फुटपाथावरती काढावी लागते. आजारपणाचं वळण आणि गेले कित्येक वर्षभराची त्यांची मेहनत एका रात्रीमध्ये खराब होऊ शकते, ही चिंतेची बाब आहे. ह्या गोष्टीबद्दल आम्ही नवराष्ट्राच्या मार्फत आणि अन्य पत्रकारांनी हा विषय उचलला, हा विषय विधान भवनामध्येही गाजला. यानंतर प्रताप सरनाईक यांनी माणुसकीच्या नात्याने पुढाकार घेऊन पुन्हा एकदा शिवसेना या पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांसाठी धावून आली. आज आपण जिथे उभे आहोत तिथे मीनाताई ठाकरे हे इंद्रलोकला हे जे मीनाताई ठाकरे जी वास्तू आहे या वास्तूमध्ये त्यांना राहण्याची सोय केली. स्वतः त्यांचे पदाधिकारी आज त्यांना त्यांच्या ज्या पोलीस भरती ज्या ठिकाणी होत्या तिथून त्यांना बसमधनं इथे घेऊन आले. यानंतर उद्या सकाळी बसमधनं सोडण्याची त्यांना सोय केलेली आहे. यासोबत त्यांची जेवणाचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. कुठेतरी असं वाटते की ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये मीरा भाईंदर शहराने ज्याला सत्ता दिलेली आहे, कुठेतरी सत्तेच्या गुर्मीमध्ये त्यांना हा विसर पडलेला आहे की माणुसकी नेमकी असती तरी कशी. या संपूर्ण गोष्टीबद्दल नक्की शिवसेनेचे जे नेते महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं नेमकं मत काय, त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं नेमकं मत काय आपण जाणून घेऊ. नाही बघा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली ही पोरं भविष्यामध्ये खाकी वर्दी घालून ह्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचं संरक्षण करण्याकरता ही मुलं खेड्यापाड्यातून आलेली आणि जवळजवळ 65,000 मुलं 25 तारखेपर्यंत येणार आहे. दिवसाला 2500 मुलं या ठिकाणी येणार. त्यांना हे पोलीस नियमानुसार जे काही प्रशिक्षण त्यांना द्यायचं असतं किंवा त्यांची जी काही प्रॅक्टिस त्यांची घ्यायची असते त्या सगळ्या प्रक्रिया ह्या नियमानुसार पार पडत आहेत. परंतु मीरा भाईंदर शहराचा मी आमदार आहे, राज्याचा आज मंत्री आहे, धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि माझी जबाबदारी म्हणते की महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेली ही मुलं जर रस्त्यावर झोपत असतील, त्यांच्या प्रसाधनगृहाची व्यवस्था नसेल, आंघोळीची व्यवस्था नसेल तर हे दुर्दैव आहे. आणि राज्याचा मंत्री म्हणून काम करत असताना आणि या शहराचा आमदार म्हणून काम करत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा विविध वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून मी जे बघितलं होतं की आमची मुलं बिचारी रस्त्यावर फुटपाथवर अशी झोपली होती आणि ती परिस्थिती बघून मनाला वेदना झाल्या की आपण राज्यकर्ते आहोत आणि महायुतीच्या सरकारमध्ये सर्वसामान्य आपल्या पोराबाळांवर असा अन्याय होता कामा नये. भले नोकरी त्यांना लागो न लागाव ही नंतरची गोष्ट आहे, ते जर त्या ठिकाणी पास झाले निश्चितपणे त्यांना प्रत्येकाला नोकरी लागेल. परंतु मराठी पोरांची अशा प्रकारे अवहेलना जर होत असेल तर ह्या राज्याचा मंत्री म्हणून मला ते भूषणावं नाही. मी महापालिका आयुक्तांना ताबडतोब सूचना केल्या की हे असे जे हॉल आहेत ते हॉल उपलब्ध करून द्या. त्यांना जेवणाची व्यवस्था सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून माझ्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये त्यांच्यावर अशी अडचण निर्माण होणार नाही आणि हे फक्त एका दिवसाकरता मी करत नाही आहे. 25 तारखेपर्यंत जेवढे काही परीक्षार्थी येतील त्या सगळ्यांची व्यवस्था संघटनेच्या माध्यमातून आम्ही करायचा निर्णय घेतलेला आहे. सर, या शहरामध्ये मराठीचा ठेका मिळवणारे किंवा ह्या प्रशासन याच्यामध्ये आहे त्याच्यातलं एकही तिकडे फिरकला नाही, त्याबाबत बघा, मला त्यामध्ये राजकारण करायचं नाही. शेवटी काय निवडणुका झाल्या, संपल्या, काय निकाल लागायचा तो निकाल लागला. मी ह्या शहराचा आमदार आहे, एकदा आमदार नाहीये मी, चौथ्यांदा म्हणजे 4 वेळा ह्या शहराचं प्रतिनिधित्व करतो. माझी जबाबदारी आहे कोण काय करतं आणि कोण काय करत नाही याच्याकडे न जाता त्या पोरांना कसं संरक्षण देता येईल, त्या पोरांना कशी मदत करता येईल, त्यांना खाण्यापिण्याची, राहण्याची, झोपण्याची, प्रसाधनगृहाची व्यवस्था कशी करता येईल ह्याची जबाबदारी राज्याचा मंत्री म्हणून माझी आहे, शहराचा आमदार म्हणून माझी आहे. त्यामुळे राजकारण गेलं चुलीत मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. मला मी माझं कर्तव्य आहे, माझं काम आहे ते मी करणार. तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तुमच्या माध्यमातून आम्हाला ही बातमी मिळाली, त्याच्यामुळे सर्वप्रथम मी सर्व पत्रकारांचे आभार मानतो की ही जी आपल्या उमेदवारांची जी व्यथा होती पोलीस भरतीसाठी आलेल्या ते आमच्यापर्यंत सरनाईक साहेबांपर्यंत पोहोचली आणि ते गैरसोय कशी दूर व्हावी यासाठी आम्ही छोटासा प्रयत्न, आणि ह्या काही प्रयत्न नाही, आमचं कर्तव्यच आहे. कारण हे आम्ही आजपासून काम करत नाही. कोविडचा काळ असू दे, कोविडच्या काळातही काम असू दे किंवा सध्या निवडणूक संपल्यानंतर हार पराभव हा होत असतो. पराभव झाल्यानंतर सुद्धा आम्ही दुसऱ्या दिवशीपासून आरोग्य शिबिर हे चालू ठेवलेलं आहे. रक्त तपासणी असू दे किंवा बाकी इतर काही गोष्टी असू दे, आधार कार्ड असू दे, हे चालू ठेवले. त्याच्यामुळे हे आम्हाला काही विशेष वाटत नाही. फक्त वाईट एवढ्या गोष्टीसाठी आज वाटलं की आपले मराठी उमेदवार, मराठी माणूस हा आज त्या ठिकाणी रस्त्यावरती झोपल्यासाठी जे पाप ज्या प्रशासनाच्या माध्यमातून झालेलं आहे त्यांना कदापि जनता माफ करणार नाही. भले तुम्ही इलेक्शनला जिंकाल, काही कराल, पण लोकांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी तुम्हाला भरपूर काळ काढावा लागेल. कारण आजची जी अवस्था स्वतः आम्ही जे युवा आज आम्ही गेलेलो, अक्षरशः मराठी मुलं तिथे त्या रस्त्यावरती झोपलेली, ही पाळी परत कधी कोणावरती येऊ नये. आणि विशेष करून सरनाईक साहेबांचे आभार आम्ही एवढ्यासाठी मानतो, आम्ही त्यांचे कार्यकर्ते शिवसैनिक म्हणून, की साहेब ही अशी सेवा करण्याची संधी आम्हा प्रत्येक शिवसैनिकाला द्या आणि ह्या भावी उमेदवारांना
आम्ही शुभेच्छा देतो की पुढच्या ह्या परीक्षेत तुम्ही उत्तम पास होऊन कदाचित याच्यापैकी अर्ध्यापैकी हे आमच्या मीरा भाईंदरला सेवेसाठी यावे अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो. तर नक्कीच आता उद्या सकाळी ह्यांना 2:30-3 वाजता निघावं लागतं, 5 वाजता तिथे जागेवर पोहोचावं लागतं, बसेसची पण सुविधा करावी लागतं. या सुविधा आपण केल्यात का? साहेब एक छोटासा मी विनोद करतो, हे विनोदास्पद घ्या. सगळी सोय आम्ही करू शकतो तेवढी ताकद सरनाईक साहेबांमध्ये, मग भरती प्रक्रिया सुद्धा आम्हीच घेतो ना, ह्यांना घ्यायची गरज नाही ना. जर तुम्ही एखाद्या उमेदवाराची लांबून आज धाराशिव पासून ते नांदेड पासून त्या ग्रामीण भागातून हा आपला तरुण आलेला आहे. एक माणुसकीचं भान ठेवलं पाहिजे ह्या लोकांनी. तर तुम्हाला जर सोय करता येत नसेल अशा भरती प्रक्रिया राबवू नका, हे माझी शासनाला विनंती आहे. मला कोणाही वैयक्तिक कुठल्याही राजकीय पक्षावरती किंवा कोणावरती आरोप करायचे, ज्या अधिकाऱ्यांना ही जबाबदारी दिली आहे त्या अधिकाऱ्यांनी स्वतःची जबाबदारी जर योग्य वेळी योग्यरित्या पार पडली असती तर माझ्या मराठी उमेदवारांना, माझ्या या इथे येणाऱ्या परीक्षेला बसलेल्या त्या सर्व जातीतल्या लोकांना, ह्या माझ्या तरुणांना त्रास झाला नसता, एवढेच मला इथे तुम्हाला सांगायचं आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. मी तालुका भोकरदन, जिल्हा जालना या ठिकाणी पोलीस भरतीसाठी आलेलो आहे. परंतु अगोदर आम्ही रोडवर बरेचसे अगोदरचे जे मित्र होते तर ते रोडवरती झोपत असल्यामुळे ती गैरसोय होत होती. परंतु आपल्या राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी आमच्यासाठी एकदम चांगली व्यवस्था करून दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. पण कुठेतरी असं वाटतंय की प्रशासन जेव्हा पोलीस भरतीसारख्या एवढ्या मोठ्या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करते आणि अशा गोष्टीचं आयोजन करत नाही, तुम्हाला तरुण मंडळींना रात्रभर झोपायची वेळ येते. हा विषय पत्रकारांनीही वाजवला, पत्रकारांच्या नंतर विधानभवनात हा विषय वाजला, त्यानंतर या मंत्री महोदयांनी पण मदत आता केलेली आहे. त्याबद्दल या प्रशासनाबद्दल काय बोला तुम्ही? प्रशासनाबद्दल म्हणजे खरं तर त्यांनी तर जर ते पोलीस भरती जर राबवत असेल तर त्यांची एक कर्तव्य आहेत की त्यांनी सुद्धा जे उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांची व्यवस्था करणं गरजेचं आहे. कारण रोडवरती झोपत असताना तिथं मच्छरांचा त्रास होतो आणि आरोग्यासाठी ते हानिकारक आहे. आणि दुसऱ्या दिवशी त्यांना लगेच सकाळी ग्राउंडसाठी उतरावं लागत असतं, त्यामुळे त्यांना विविध आजार किंवा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. तुमच्या ह्या गैरसोयीमुळे तुमची जेव्हा चाचणी असते, मैदानी चाचणी असते, त्याच्यावरती किती मोठा परिणाम होतो? कारण बरेचसे जे उमेदवार आहेत तर ते मुंबई या ठिकाणी जे तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून दुरून येत असतात आणि त्यांची एक गैरसोय झाल्यामुळे जे कारण त्यांचा हिरवण होतं आणि त्या आत्मविश्वास कमी होऊन त्याचा परिणाम जो आहे तर त्यांच्या फिजिकलवरती होण्याची शक्यता जास्त असते. तर तुझं नाव सांग आणि आलायस कुठून आणि तुमची अशा गोष्टी हालअपेष्टा होतात तेव्हा तुम्हाला काय काय त्रास होतो? माझं नाव अविनाश गुले, मी संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगरवरून आलेलो आहे. तर मी यापुढे आता 3 भरती दिला आहे, यापुढं याआधी कधीच अशी सोय बघितली नव्हती मी. तर हे मीरा भाईंदरला पहिल्यांदा प्रताप सरनाईक साहेबांनी जी सोय केलेली आहे ते अतिशय उत्तम आहे. आणि जेणेकरून म्हणजे इथून पाठीमागे जे पोरं रोडवर झोपत होते त्याच्यामुळं डास चावणं किंवा थंडी वाजणं याच्यामुळं पोरांना झोप नव्हती होत आणि सकाळी याला ग्राउंडसाठी त्यांना खूप त्रास होत होता. ते मच्छर चावल्यामुळे त्याला आजार वानगडी इथून जाऊन पण त्यांना आजार यायला म्हणजे रोगाला सामोरं जावं लागत होतं त्यांना. तर याच्याच म्हणजे ही जी सोय केली तर प्रताप सरनाईक साहेबांचा मी आभार मानतो. ही सोय अतिशय उत्तम आहे. रस्त्यावर झोपल्यामुळे जेव्हा तुमची दुसऱ्या वेळी चाचणी असते त्याच्यामध्ये धावणी असतं, गोळाफेक असतं, या संपूर्ण गोष्टीवरती काय परिणाम होतो नेमका? सपोज याच्यामुळे जर मच्छर चावून जर डेंग्यू वगैरे झालं तर त्याचं पूर्ण म्हणजे वर्ष पण वाया जातं आणि करिअर पण धोक्यात जातं. भरपूर त्रास होते कारण गाव सोडून एवढ्या दूर येतात आणि राहण्याची व्यवस्था जर होईना गेली तर मी नांदेडहून आलो तर खूप अवघड राहते. इथं कोणाचं माय राहिना बाप राहिना, त्याच्यामुळं हे जे केलं आहे ते खूप चांगली गोष्ट आहे. आणि पोलीस भरती भविष्यात जर निघाली तर अशाच गोष्टी करा, कारण विद्यार्थ्याला खूप अडचणी येतात, कारण ते खूप दुरून येते, त्याची खायची व्यवस्था राहणार, पियाची व्यवस्था राहणार, कोणत्याच पद्धतीची व्यवस्था राहणार. तर असं केलेलं खरंच चांगलं, कारण आता बाहेर राहिलं मच्छर राहतात, हे राहतात, ते राहते, बऱ्याचशा अवघड गोष्टी राहतात, कोणी ओळखीचं राहणार काय ना, तर हे खूप चांगली गोष्ट आहे. काय सांगाल आज मंत्री महोदयांनी तुमच्यासाठी आता राहण्याची सोय केलेली आहे, जेवणाची सोय केली आहे, काय सांगाल तुम्ही त्या बाबतीत? या महाराष्ट्राभर 2024-25 नुसार महाराष्ट्र शासनानं पोलीस भरती राबवलंय, परंतु कुठल्याच पद्धतीनं व्यवस्था राहण्याची केली नाही. तरी या महोदयानं मंत्री सरनाईक यांनी अतिशय पोलीस भरती या मीरा भाईंदरमध्ये व्यवस्था मुलीसाठी राहण्याची आणि जेवणाची अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्था केली, त्याबद्दल आम्ही त्या मंत्री महोदयाचे आभार मानतो. तुमच्यासोबत अजून किती मंडळी आहेत तिथे सोबत? मी नांदेड जिल्ह्यातून उमरी तालुक्यातून इथून जवळपास 500 ते 600 किलोमीटर इथून आलो
परंतु आम्हाला ग्राउंडवर झोपण्याची व्यवस्था होती, तिथं मच्छरचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे आजूबाजूला गटार असल्यामुळे तिथं काही त्यांच्या मित्रमंडळीने व्यवस्था केली मंत्री महोदयाच्या, त्याच्यामुळे त्यांचे आभार मानतात. तालुका नाशिक जिल्हा इथून आलो आहे. आमच्या गाव नरहरी झिरवाळे यांच्या मतदारसंघातलं आहे. मुलाला घेऊन आलो मी. नाही, खरं तर तिथं लाजिरवाणीच गोष्ट होती. रस्त्यावर झोपत होते तिथं. आता ते आपले सरनाईक साहेबांनी जी सोय केली ती अतिउत्तम केली आहे. तिचं काही अडचण नाही आणि त्यांचे पण आभार मानतो.